प्रीती, आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर। मुंबईतील आझाद मैदानात आज वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात भव्य महामोर्चाचं आयोजन करण्यात आले। हा मोर्चा वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून त्यात नागरिक, मच्छीमार, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झालेत। संघटनांचा आरोप आहे की विकासाच्या नावाखाली सुरू असलेले अनेक प्रकल्प स्थानिक समुदायांच्या उपजीविकेवर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम करत आहेत। नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल झालाय। धार्मिक विधी, भविष्य कथन आणि तांत्रिक उपायांच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण करण्याचा त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय। पीडित महिला विवाहित असून वैयक्तिक अडचणींवर उपाय मिळवण्यासाठी खरातच्या कार्यालयात गेली होती। तिथे खरातने तिला मी अवतारी पुरुष आहे असं भासवत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले। सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। अलौकिक शक्ती असल्याचा दावा करून अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणारा आणि बडे उद्योगपतींना शक्तिवर्धक गोळ्यांचं सिरप वितरित करणारा अशोक खरातला रविवारी नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। विशेष तपास पथकाने त्याची चौकशी सुरू केली होती आणि गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना खरात लंगडत चालत होता। स्वतःला देवाचा अवतार मानणारा हा भोंदूबाबा अत्यंत केविलवाणी स्थितीत पोलिसांच्या सहाय्याने बाहेर पडला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या गोटात मोठी चुरस सुरू आहे। मलेश शेट्टी, विकास महात्रे, जयवंत भोईर आणि महेश गायकवाड यांसारख्या प्रमुख नेत्यांनी या पदासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे। यासाठी ठाणे, मुंबई आणि दिल्लीपर्यंत लॉबिंग देखील सुरू झालंय। त्यात नाराजी टाळण्यासाठी पक्षाने लाडकी बहीण कार्ड खेळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे विजया पोटे यांचं नाव स्थायी समिती सभापतीसाठी आघाडीवर असल्याची माहिती मिळते। सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय। सध्या 14.2 किलोच्या गॅस सिलेंडर ऐवजी नागरिकांना आता 8 ते 10 किलोच्या गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येणार आहे। यामुळे गॅस सिलेंडर कमी वजनाचे होणार असून त्याची किंमत त्याच्या वजनानुसार आकारली जाईल। युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। सध्या तयार असलेले 14.2 किलोचे सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर कमी वजनात भरण्यात येतील। या निर्णयामुळे गॅस कमी दिवस पुरणार असून सामान्य घरांच्या दैनंदिन वापरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। महाड तालुक्यात चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रायगड जिल्ह्यातील नाते गावात काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेला मारहाण करून चोरीची घटना घडली होती। या घटनेनंतरही त्याच गावात चोरट्यांचा वावर सुरूच असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे हा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असूनही अद्याप त्याच्यावर ठोस कारवाई झालेली दिसत नाही। त्यामुळे महाड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहेत। मार्च महिना संपत आलेला असतानाही पाऊस थांबलेला नाही। भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला असून मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। कोकणात उष्ण आणि दमट हवामान जाणवणार आहे। सांगली, सातारा, धाराशिव, लातूर, सोलापूर या भागात आज पावसाचा इशारा देण्यात आलाय। लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। तुळजाभवानी मातेचा चैत्र पौर्णिमा उत्सव 30 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात या काळात 22 तास दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे। 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान मंदिरात छबिनांचे प्रमुख आकर्षण असणार आहे। राज्यभर आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत। मंदिर संस्थानाकडून उत्सवाची जय्यत तयारी केली जात आहे। पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला 4 ते 2 अशा फरकाने हरवून महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकलाय। स्पर्धेतील विजेत्याला फॉर्च्युनर कार आणि 5 लाख रुपयांचा धनादेश मिळालाय, तर उपविजेते महेंद्र गायकवाड याला चांदीचा गदा आणि स्कॉर्पिओ कार मिळाली आहे। रणवीर सिंग स्टार धुरंधर द रिवेंज चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय। आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय थ्रिलरने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी 103 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे त्याच्या कलेक्शनचा आकडा 450 कोटींवर पोहोचलाय। रणवीरच्या करिअरमधील हा सर्वात यशस्वी चित्रपट ठरलाय। अर्जुन रामपाल, आर माधवन, संजय दत्त आणि सारा अर्जुन यांच्या भूमिका देखील महत्त्वाच्या आहेत। तुर्तास वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।